नमस्कार. सातारा स्मरण यात्रा मालिकेतील आज हा 23वा भाग. साताऱ्याचं एक वैशिष्ट्य समजणाऱ्या आणि ज्यांची कीर्ती महाराष्ट्रभर आहे अशी एक संस्था, ज्या संस्थापैकी एक म्हणजे आयुर्वेदातील मानदंड असलेली आयुर्वेदीय अर्कशाळा. आता जवळजवळ 100 वर्ष अर्कशाळेला पूर्ण होतील. 2026 साली आता शतकाच्या जवळजवळ ती आलेली आहेत. पण आपला नाव लौकिक पहिल्यापासून टिकून असली गुणवत्तेच्या बाबतीत अशी अर्कशाळा ही एकमेव अशी आहे. आजही कुठल्याही ठिकाणी अर्कशाळेचं औषध आहे म्हणजे गुणवत्तेबद्दल प्रश्न नाही असं म्हणतात. मुंबई मार्केटमध्ये अर्कशाळेच्या जे म्हणजे आयुर्वेदाचा व्यापार करणाऱ्या औषधांचा आहे त्यांच्याकडे अर्कशाळा AA स्टँडर्डचं आहे असं म्हटलं जातं. त्या अर्कशाळेची माहिती थोडक्यात आपण माहिती करून घेऊया. एका प्रज्ञावंताने सुमारे 90हून जास्त 95 वर्षापूर्वी आयुर्वेदिक अर्कशाळेची स्थापना केली. डॉक्टर आगाशे हे त्या प्रज्ञावंताचे नाव. आजही सातारकरांच्या घराघरातून आदराने घेतले जाते. डॉक्टर आगाशे त्या काळातील मान्यवरच्या ग्रँड मेडिकल कॉलेजमधून MBBS झालेले होते व त्यांनी साताऱ्यात आपला वैद्यकीय व्यवसाय नावारूपास आणलेला होता. स्वतः ॲलोपॅथीचे मान्यवर पदवीधर यशस्वी डॉक्टर असूनही त्यांना आयुर्वेदाची जिज्ञासा होती आणि त्यामधून त्या आयुर्वेदाचाही सखोल अभ्यास केला होता. ॲलोपॅथीने जरी झटपट गुण असला तरी मुळातून शरीर प्रकृतीची सुधारणा करण्यासाठी आयुर्वेदिक उपचाराचे वेगळे महत्त्व त्याने जाणले होते. वनस्पती, भस्मे त्याचबरोबर ग्रंथोक्त पद्धतीने केलेली आयुर्वेदिक औषधे वैद्यांना आणि रुग्णांना जर सहजी उपलब्ध झाली तर ती मोठी समाजसेवा होईल. यासाठी अशी उत्पादने करणारी संस्था स्थापण्याचा त्यांनी निर्धार केला आणि 1926 साली विजयादशमीच्या सुमुहूर्तावर या तरुण आणि यशस्वी डॉक्टरांनी स्वतः भांडवल घालून स्वमालकीची आयुर्वेदीय अर्कशाळेची स्थापना केली. व्यक्तिगत मालकीची. 2च कामगार, 3 खल, 1च भट्टी, काहीशी पडलेली छोटीशी इमारत यावर अर्कशाळेचे रोपटं लावलं गेलं. डॉक्टर आगाशे यांना त्यावेळी वैद्य रानडे, वैद्य वेणीमाधव शास्त्री जोशी यांनी सहकार्य केले. पण संस्था म्हणली की कधी उन्हाळा कधी पावसाळा असतो. तसेच महायुद्धाच्या मंदीमुळे काही काळ आर्थिक अडचणी निर्माण झाल्या. या काळात त्यांना त्यांच्या सुविद्य पत्नी सौ लक्ष्मीबाई आगाशे यांची मनःपूर्वक साथ होती. त्यामुळे अशा अडचणीच्या प्रसंगी आपले दागिने देऊनही त्यांनी पतीच्या या बहुमोल कार्यात साथ दिली. डॉक्टरांची निष्ठा, त्यांच्या पत्नीची साथ आणि सहकारी वैद्यांचे सहकार्य यांच्या बळावर त्या अग्निपरीक्षेतून अर्कशाला ताहून सुलभ होऊन निघाली. मनूच्या माशाप्रमाणे वाढणाऱ्या उत्पादनाला जुना विस्तार अपुरा पडू लागला. त्यासाठी डॉक्टर आगाशांनी स्वतःच्या मालकीच्या अर्कशाळेचे द आयुर्वेदिक अर्कशाळा लिमिटेड या लिमिटेड कंपनीत रूपांतर केले. ते वर्ष होते 1941. अर्कशाळेने नव्या युगाच्या नव्या पर्वात नवीन रूपाने प्रवेश केला. त्या काळी साताऱ्यासारख्या छोट्या गावात लिमिटेड कंपनी म्हणजे झाडच होते. परंतु त्यापूर्वी साताऱ्यात विमा महर्षी अण्णासाहेब चुनोले यांनी 1913 साली वेस्ट इंडिया रेल्वे कंपनीची स्थापना करून आणि स्थैर्य प्राप्त करून घेतलं होतं. त्या कंपनीत डॉक्टर आगाशे संचालक होते आणि त्यामुळेच त्यांनी असा विचार केला असावा असं मला वाटतं. त्याप्रमाणे साताऱ्यातील लोकांनी या कंपनीत शेअर्स खरेदी केले व कंपनीने डॉक्टर आगाशे यांचे भांडवल शेअर्सच्या रूपाने परत केले. वैद्य वेणीमाधव शास्त्री जोशी हे नामवंत वैद्य कंपनीचे चेअरमन, तर वैद्य D.V. बोडस मॅनेजिंग डायरेक्टर आणि राणा तथा बंजापूर म्हणजे माझे वडील हे सेक्रेटरी होते. तर साताऱ्यातील वैद्यकीय पेशातले मान्यवर संचालक होते. अकोला, नांदेड, मुंबई, पुणे, कोल्हापूर, हुबळी आणि हैदराबाद अशा ठिकाणी अर्कशाळेने स्वतःची विक्री केंद्रे सुरू केली. आयुर्वेदातील गुणवत्ता म्हणजे अर्कशाला हे समीकरण रूढ झाले. डॉक्टर आगाशे यांच्या दिनानंतर त्यांचे सहकारी डॉक्टर भाऊराव आगाशे यांची चेअरमनपदी निवड झाली. तेही नामवंत ॲलोपॅथिक डॉक्टर होते. त्या काळात सुद्धा कंपनीचा लौकिक वाढतच राहिला, परंतु आर्थिक घडी थोडीशी विस्कटली. डॉक्टर भाऊराव आगाशे व संचालकांनी वेळप्रसंगी वैयक्तिक तोशी सोडूनही पण ती घडी बिघडून दिली नाही. डॉक्टर भाऊराव आगाशे यांच्या नंतर चेअरमन पदाची जबाबदारी सातारचे ज्येष्ठ समाजसेवक राणा तथा बंजापूर गोडबोले यांच्यावर आली. त्यांना सुमारे 30 वर्षे संचालक पदाचा अनुभव होता. त्यामुळे चेअरमन झाल्यावर त्यांनी अर्कशालेची आर्थिक घडी नेटकेपणाने बसवली. वक्तशीरपणा, सौजन्यपूर्णपण करणारी व्यक्तिमत्व, गुणवत्तेत तडजोड नाही ही त्यांची वैशिष्ट्ये त्यांच्या नेतृत्वाखाली अर्कशाळेलाही प्राप्त झाले. त्यावेळी उत्पादन खर्च, विक्री, सुयोग्य नफा, कामगार संबंध या सर्वांचा ताळमेळ सुविहित झाला.
त्यांच्या कारकिर्दीत 1977 साली अर्कशाळेचा सुवर्ण महोत्सव सुद्धा थाटाने संपन्न झाला. त्यांच्या आजारपणाने 1998 मध्ये वयाच्या 83 वर्षी ते 32 वर्षांनी चेअरमन पदावरून निवृत्त झाले. संचालक आणि भागधारक यांनी त्यांना अर्कशाळेसाठी केलेल्या निरपेक्ष आणि प्रदीर्घ कामगिरीबद्दल मानद चेअरमन म्हणून बहुमान दिला. या कार्यकालात त्यांना संस्थेचे सचिव बाळासाहेब कुलकर्णी व म.य. लिमये यांची मोलाची साथ लाभली. सर्व स्टाफचे साथ होते. मी अर्कशाळेचं काम इन्कम टॅक्स त्यापूर्वी 30-32 वर्षांनी पाहत होतो. ज्या संस्थेत भाऊकाका पदाधिकारी म्हणजे राणागडोबे माझे वडील भाऊकाका ज्या संस्थेत भाऊकाका पदाधिकारी त्या संस्थेत आपण भाग घ्यायचा नाही हे तत्व मी काटेकोरपणे पाळत होतो. युनायटेड वेस्टर्न बँकेच्या चेअरमन पदावरून भाऊकाका 1970 साली निवृत्त झाले. त्यानंतर तब्बल 13 वर्षांनी 1982 साली मी तेथे संचालक म्हणून गेलो होतो. त्यामुळे अर्कशाळेचे टॅक्सेशनचे काम जरी मी पाहत असलो तरी त्या कामाव्यतिरिक्त तिथे कधी मी फिरकतही नव्हतो. नंतर 1998ला माझे वडील भाऊकाका जेव्हा आजारी पडले आणि त्यांनी विचार व्यक्त केला तेव्हा संचालक मंडळाने मला चेअरमन व्हायची विनंती केली. त्यामुळे मला त्या विनंतीचे आश्चर्य वाटले. मुलाकडे म्हणजे उदयनकडे मी व्यवसायिक सूत्रे सोपवली होती आणि निबंधपणे वाचन, लेखन, संगीत, प्रवास अशा आवडीच्या छंदाकडे लक्ष द्यावे असा माझा विचार होता. त्यामुळे मी त्यांना नम्रपणे नकार दिला. ही सातारकरांची जुनी संस्था असल्याने ती सांभाळून वाढवणे तुमचे कर्तव्य नाही का असे म्हणत त्यांचा आग्रह माझा नकार चालू होता. शेवटी भाऊकांना त्यांनी मध्ये घातल्यावर मी संचालक होतो, कामात लक्ष घालतो, पण डॉक्टर हर्षे यांनाच चेअरमन होऊ द्यास सांगितले. डॉक्टर हर्षे माझे स्नेहीच होते व आहेत सुद्धा आजी. त्यांनी तो प्रस्ताव धडकावून तूच चेअरमन हो असे मला बजावले. शेवटी मी पितृआज्ञा पाळून 1998ला अर्कशाळेचा चेअरमन झालो. एकदा जबाबदारी स्वीकारल्यावर त्यात पूर्णपणे झुकून काम करायचे या स्वभावाने मी कामाला लागलो. आर्थिक बाजू मला माहीत होती. ट्रक व्यवसाय, प्रकाशन, सिनेमा अशा अनेक उद्योगांचा अनुभव होता, पण औद्योगिक आणि त्यातही आयुर्वेदिक औषधाचा अनुभव मात्र नव्हता. त्यामुळे रोज दुपारी 3 ते 6 आम्ही अर्कशाळेत जायचं. उत्पादन प्रक्रिया, खरेदी, विक्री, मार्केटिंग, आयुर्वेदाची मूळ सूत्रे याचा अभ्यास करायचा असा क्रम सुरू केला. अधिकारी व कामगार यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले. माझे ज्ञान वाढले व अर्कशाळेची कार्यक्षमताही वाढू लागली. त्याचबरोबर आयुर्वेदिक औषधाचे उत्पादन मनात येईल त्या प्रमाणात वाढवता येत नाही, कारण मूळ पाठच वेळखाऊ प्रक्रिया असतात. द्रव उत्पादनामुळे वाहतुकीत अडचणी येतात वगैरे प्रकारही समजले. त्यातून मार्ग काढण्याची म.य. लिमये, डॉक्टर उदय देशपांडे, काणे यांचे अनुभव व सहकार्य उपयोगी पडले. अनेक क्षेत्रात स्नेही असल्याने ते सातारला आले की त्यांना अर्कशाळा दाखवायची, कामगारांच्या समोर बोलायला लावायचे असे कार्यक्रम मी सुरू केले. काय आपण लेबर वेलफेअर म्हणू किंवा एक आपलं वातावरण निर्माण व्हावं, त्याने कामगारांनाही त्यात आपुलकी वाटावी आणि बाहेरच्या लोकांनाही अर्कशाळा माहिती व्हावी. स्मिता तळवलकर, ग.पर. प्रधान, कलाकार मोहन जोशी, विजय चव्हाण, वराड निघालेवाले प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे, लेखक रवींद्र भट, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, प्राचार्य देवदत्त दाभोलकर, पत्रकार ज्येष्ठ विश्वास मेंदळे अशा अनेक मान्यवरांच्या भेटी मी अरेंज केल्या. त्यांनी सगळ्यांशी संवाद साधला. एकदा तर अचानक डिंपल कापडिया या प्रसिद्ध अभिनेत्रीने अचानक भेट दिली. याशिवाय दरवर्षी वार्षिक सभेच्या दिवशी मान्यवर वैद्य, डॉक्टर, विक्रेते, सप्लायर यांना बोलून त्यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करायची आणि चर्चा घडवायची असाही पायंडा मी पाडला. या सत्कारासाठी मग कधी जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुख किंवा ज्येष्ठ कार्यकर्ते किंवा विचारवंत अशांना प्रमुख म्हणून बोलावत होतो. या सगळ्यामुळे सर्व स्टाफमध्ये चैतन्य तर आलेच, पण अर्कशाळेची प्रसिद्धी वाढत गेली. याशिवाय चरक संहिता, शारंग सुश्रुत, भैषज्य रत्नावली अशा कधी नाव न सुद्धा ऐकलेल्या आयुर्वेदिक मूळ ग्रंथांचा थोडा अभ्यास व बाकीची ज्येष्ठ वैद्यांची चर्चा यातून माझा आयुर्वेदिक औषध निर्माण शास्त्राच्या ज्ञानात भर पडली. त्यातून मग काही नवीन उत्पादने काढता येईल का हा विचार सुरू झाला. बृहत्वर्णारी काढा, अर्काफिट, आरोग्यरक्षक पेटी, अर्जुन कल्प ही नवीन प्रॉडक्ट्स थोडा गाजावाजा करून लॉन्च केली. त्यातील बहुतेकांना मोठे यश मिळाले व आज जवळजवळ 20 वर्षानंतर तर ती खूपच लोकप्रिय झाली. आरोग्यरक्षक पेटीसारखे एखादेच फारसे यशस्वी झालेही नाही, पण अर्कशाळेचा नावलौकिक सर्वांनीच वाढवीत नेला. अर्कशाळेला बँकेचे कर्ज होते, ते फेडून कर्जमुक्त करण्याचा निर्धार केला
आणि तो पूर्णही करू शकलो. 2 वर्षापूर्वी म्हणजे मी होण्यापूर्वी 2 वर्ष राईट शेअर काढून भाग भांडवल वाढवण्याचा बहुकांचा प्रस्ताव काही आडमुठ्या भागधारकामुळे स्थगित ठेवावा लागल्याचे शल्य माझ्या मनात होते. एका वर्षानंतर 10 रुपयाचा शेअर 15 रुपये प्रीमियम घेऊन राईट इश्यूचा प्रस्ताव मी मंजूर करून घेतला आणि तो प्रत्यक्षातही आणू शकलो. या सर्वामुळे त्या वर्षापासून 20% ऐवजी 60% असा घसघशीत लाभांश डिव्हिडंड मी शेअरहोल्डरना दिला. पुढे तो 75% केला आणि आजही 75% डिव्हिडंड मिळतो शेअरहोल्डरना. अर्थात तसा हिशोब केला तर तो 10 रुपयावर 7.5 रुपये आहे, पण प्रत्यक्षात तो 25 रुपयावरती 7.5 रुपये आहे. पण तरीही तो चांगला आहे. असा डिव्हिडंड देणाऱ्या फार कमी कंपन्या आहे. बघता बघता 3 वर्ष पूर्ण होत आली. अर्काशाळेचे नाव सर्वतोमुखी झाले. काही जुन्या मंडळींना वाटले की आता अरुण गोडबोलेने अर्कशालेचा सर्वार्थाने ताबा घेतला आहे. त्यांची पोटदुखीही सुरू झाली. प्रत्यक्षात मला परमेश्वर कृपेने अशी इच्छा कधीच झालेली नव्हती आणि कुठेही होती नाही. अनेक मानाची पदे उत्तम कारकून मी स्वतःहून सोडली होती, कारण आपला जो काही मान असेल, जे काही स्थान असेल ते स्वसंपादित असून कोणत्याही पदावर अवलंबून नाही अशी माझी सदैव धारणा राहिलेली. त्यामुळे अर्कशालेच्या अमृत महोत्सवापूर्वी संचालक मंडळाचा राहाच असा आग्रह असूनही मी चेअरमनपद मजेत सोडले. फार आग्रह झाल्यावर मी त्या माझं मत सांगितलं की जा म्हणेपर्यंत थांबणे साऱ्यांना सजा आहे, जाऊ नका म्हणतात तोपर्यंत जाण्यातच खरी मजा आहे. आणि म्हणून मी संचालकपद सोडलं आणि माझ्या जागी ज्येष्ठ संचालक डॉक्टर रवींद्र हर्षे होते. त्यांच्याच नेतृत्वाखाली ते चेअरमन असताना अर्कशाळेची अमृत महोत्सव साजरा झाला. तो अरेंज करायला मी जरूर त्यांना मदत केली. म्हणजे ज्येष्ठ वैद्य, पुण्याचे पय खडीवाले प्रमुख पाहुणे, समारंभाचे अध्यक्ष प्राचार्य शिवाजीराव भोसले, सगळं केलं. कसं करावं हे सगळं केलं, पण त्यातनं पदावरून बाजूला होऊन राहूनही केलं. आणि अर्कशाळेची सातारकर म्हणून मी दिलेल्या योगदानाचा मला बिलकुल गर्व नाही, पण माझा अभिमान मात्र निश्चितच आहे. ग्रंथोक्त पद्धतीने काटेकोररित्या उत्तमातील उत्तम कच्चा माल वापरून तयार केलेली गुणवत्तापूर्ण औषधे हे अर्कशाळेत सातत्याने वैशिष्ट्य आले. यांत्रिक खळ आले तरी 1000 वेळा खालायचे औषध आजही 1000 फेरे झाल्याशिवाय उत्पादन केले जात नाही. आसवांच्या बाबतीत सुद्धा कोणतेही बाहेरून अल्कोहोल न घालता 6 महिने सागवानी पिंपात ठेवून ती नैसर्गिकरित्या पूर्णतः तयार केली जातात. रौप्य वा सुवर्ण भस्मात घालायच्या चांदी किंवा सोन्यात गुंजभरी कमतरता कधीच केली जात नाही आणि त्यामुळे अर्कशाळा म्हटलं की गुणवत्ता वेगळी सांगावी लागत नाही. या सगळ्यांच्या मागे अर्कशाळेचे कामगार, स्टाफ, अधिकारी खंबीरपणे उभे आहेत. एखादे विशाल कुटुंब असावे तसे अर्कशाळेचे वातावरण आहे. कामगारांपैकी जवळजवळ 50% महिला वर्ग आहे. निवडणे, खळणे, चाळणे, गोळ्या करणे, पॅकिंग या सगळ्यात त्या आघाडीवर असतात. माझी सासू किंवा माझी आई अर्कशाळेत होती किंवा माझा चुलता इथेच रिटायर झाला असे म्हणणाऱ्या महिला व पुरुष कामगारांच्या 2ऱ्या 3ऱ्या पिढ्यासुद्धा अर्कशाळेत आहेत. कारखाना आपला ही त्यांची भावना आहे. कायद्यानुसार द्यावयाच्या गोष्टी, मुलांना पुस्तके हे सुद्धा व्यवस्थापन करते. त्यामुळे दर 3 वर्षांनी पगारवाढीचे होणारे ॲग्रीमेंट म्हणजे 1-2 दिवसाची मैत्रीपूर्ण चर्चा एवढाच भाग असतो. या सगळ्यामागे जिव्हाळा जपणारे, खरोखरीच कुटुंब प्रमुखाची भूमिका बजावणारी समाजसेवा म्हणून काही आर्थिक लाभ देणाऱ्या निस्वार्थ संचालक मंडळाचे श्रेय आहे. आज संचालक मंडळात डॉक्टर रवींद्र हर्षे, आज मी बोलतोय तेव्हा म्हणजे 2020 साली रवींद्र हर्षे चेअरमन आहेत. ते स्वतः MD आहेत आणि उत्तम डॉक्टर म्हणून त्याचं नावलौकिक आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यांचा मीटिंगचा किंवा संबंध वर्षाचा मिळून त्यांना मिळणारा अलाउन्स चेअरमनला 3600 रुपये आणि मीटिंग भत्ता म्हणून 100 रुपये. म्हणजे वर्षाला 4,800 रुपये घालून हा मोठा डॉक्टर आपल्या रोजच्या धावपळीतून तास 2 तास अर्कशाळेत येतात. सर्वच संचालक असे केवळ मीटिंग भत्ता 100 रुपये याच्यावरती काम करतात. वेळ प्रसंगी अर्कशाळेत आपला वेळ देतात. आता डॉक्टर बोधे, डॉक्टर पटवर्धन, ज्येष्ठ विधिज्ञ नितीन वाडीकर, डॉक्टर अच्युत गोडबोले वगैरे, CA शामराव गोखले असे मंडळी संचालक आहेत. सगळे असं निर्लज काम करणारे आहेत आणि त्यातून काही अर्कशाळेनं कुणी आर्थिक लाभ घेत नाही विशेष. यामुळेच विद्यमान संचालकावर भागधारकांची पूर्ण श्रद्धा आणि विश्वास आहे. गेली जवळ 25 वर्ष सातत्याने
60 ते 75% जेवण अर्कशाळा देते आणि त्याचबरोबर सर्व कामगारांचे हितसुद्धा जोपासलं जाते. असं कदाचित महाराष्ट्रातील एकमेव औषध कंपनी असावी. डॉक्टर हर्षे यांचा प्रांजळ स्वभाव, निस्वार्थी वृत्ती आणि सखोल ज्ञान यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली अर्काळ्याची प्रगतीची घोडदौड आजही चालू आहे. आज कोरोनामुळे ह्या वर्ष जरा अडचणी आल्या, पण तरीसुद्धा ताऊन सुलाखून अर्काळ्या त्यातनंही बाहेर पडलेली आहे. चेअरमन पद सोडल्यानंतर मी अर्काळ्यात अजिबात जात नाही. अगदी वार्षिक सभेलाही जात नाही. एकदाच वर्षांना जातो दिवाळीच्या तेव्हा. दिवाळीचं ग्रीटिंग जे आम्ही दरवर्षी काढतो ते घेऊन जातो आणि प्रत्येक कामगाराला भेटून ते देतो. कामगार लोक आठवणी काढतात. त्यांच्यासाठी माझ्यासाठी तो एक आनंदाचा भाग असतो. पण तो सोडता अर्काळ्यात मी कधी जात नाही, कुठल्यात लक्ष घालत नाही. पण आजही चेअरमन डॉक्टर हर्षे किंवा माझ्यावर उदय देशपांडे डॉक्टर कधी सल्ला विचारतात तेव्हा तो आवर्जून देतो. कधी एखादं प्रिंटिंग असलं तर ते डिझाईन कसं दाखवतात, काही नवीन करूया का विचारतात प्रिंटिंगबद्दल, तेही देतो. कारण तो सगळा सल्ला आनंद देतो आणि पूर्णपणे मोफत देतो वेगळं सांगायला नको. कारण शेवटी अर्कशाळा ही आपल्या साताऱ्याचा मानबिंदू आणि आयुर्वेदाचा मानदंड आहे, अशी सर्व सातारकरांच्याप्रमाणे माझीसुद्धा भावना आहे. अर्कशाळा इथेच थांबूया आपण. अर्कशाळेचा उद्या नवीन भाग. तोपर्यंत नमस्कार.